नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, आज आपण चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यूसाठी खूप महत्त्वाचं लेक्चर घेत आहे. हे जे लेक्चर आहे, आपण हे प्रश्न उत्तर स्वरूपात किंवा काय काळजी घ्यायची तुम्हाला चापल्य चाचणीच्या वेळेस, इंटरव्ह्यूच्या वेळेस काय काळजी घ्यायची, या संबंधित सगळे जे आपले लागलेले शिपाई मुलं आहेत, त्यांच्याकडून त्यांचा इंटरव्ह्यू कसा झाला, त्यांची चापल्य चाचणी कशी झाली आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, हे सगळ्या गोष्टींचा त्यांच्याकडून आराखडा तयार करून आपण ही PPT तयार केली आणि त्यानुसार लेक्चर घेतोय. म्हणजे तुम्ही जर हे लेक्चर पूर्णपणे व्यवस्थित ऐकून केलं, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यू कशा प्रकारे सामोरं जायचंय, कशा प्रकारे इंटरव्ह्यूला टॅकल करायचंय, हे तुम्हाला याच्या बाहेर काहीच म्हणजे करायची गरज पडणार नाही बघा. एकदम तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील, की चापल्य चाचणी कशा प्रकारे होती आणि इंटरव्ह्यू कशा प्रकारे होतो आणि तुम्हाला काय काळजी घ्यायची आणि तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची त्याची. आता काय झालंय माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू तुमचा अर्धा-अर्धा, 1-1 तास घेतायत म्हणतायत. मुलं सांगतात मला सरळ, की 1-1 तास आमचा इंटरव्ह्यू झाला. आम्ही इंटरव्ह्यू दिला, शिपाई भरतीत डेमो इंटरव्ह्यू दिला. नाही रे, असं होत नाही. हार्डली तुमचा 5-6 मिनिटं, 7 मिनिटं लयच जर झाला तर एवढा होत बी नाही. 5-6 मिनिटांमध्ये तुमचा इंटरव्ह्यू खतम होऊन जाते बघा. त्यानुसार आपल्याला सगळी गोष्टी तयारी करायची आणि सगळे इंटरव्ह्यू करतायत. चापल्य चाचणी देखील खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला हे 10 आणि 10 तुम्हाला सांगतो 20 मार्क घ्यायचे. आपली मुलं अशी आहेत काही त्यांना लेखीमध्ये खूप कमी मार्क आहेत आणि इकडे 20 पैकी 20 घेऊन लिस्टमध्ये नाव आले. त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला कसे 20 पैकी 20 मार्क घेता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि आपण तेच केलंय. जे मुलं आपले लागले आहेत का, ज्यांना चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यूमध्ये मार्क आहे, त्यांच्याकडून त्यांचा अनुभव घेतलाय आणि त्यानुसार आपण सगळ्या गोष्टी कव्हर करून घेत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जर PPT तुम्हाला पाहिजे प्रश्न उत्तराची, तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो. तुम्ही जॉइन करून घ्या. तिथे तुम्हाला संपूर्ण PDF मी टाकून देतो. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे काही शक्यतो तुम्हाला जास्त बाहेरून काही वाचायची गरज राहणार नाही. ही PDF वाचून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील. बघा, आता मी तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण करून सांगतो ती PDF एकदा. बघा, आता लेखी परीक्षेचा समजा टप्पे आपले, लेखी परीक्षा तर झाली आहे. आता आपल्याला चापल्य चाचणी आणि मुलाखत या 2 गोष्टीला सामोरं जायचे. 10 आणि 10 असे 20 गुण घ्यायचे. आता चापल्य चाचणी म्हणजे काय असते रे? शारीरिक हालचालाची गती, चपळता आणि स्वच्छता कौशल्य ह्या गोष्टी तुमच्या चापल्य चाचणीमध्ये चेक केल्या जातात. आणि मुलाखतीमध्ये काय माहिती का, थोडक्यात तुमचं सामान्य ज्ञान, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि तोंडी संवाद कौशल्य कसं आहे तुमचं, म्हणजे बोलण्याची स्किल वगैरे आणि तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे तुमच्या त्या मुलाखतीतून सगळं ते समजून घेणार आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त काय हाल सामोरं जायचंय, तुम्हाला काय करायचंय, ह्या गोष्टी तुम्हाला इथं कळणार आहेत. म्हणजे शारीरिक हालचाल, गती, चपळता सगळ्या गोष्टी आता एकदम विश्लेषण करून सांगितलेलं आहे समोर. बघा आता, 1 मिनिट. आता चापल्य चाचणी बघू आपण आता. बघा, चाचणीत नेमके काय पाहिले जाते, म्हणजे जी चापल्य चाचणी तुमची घेतली जाते, तर ते तुमच्यात नेमकं काय पाहतात? तर बघा, तुमची स्टार्टिंगला बघतात शारीरिक चपळता, म्हणजे तुमचे काम करण्याचे कौशल्य आणि गतिशीलता. तुम्हाला जर एखादं काम दिलंय, तर ते काम कशा प्रकारे करता तुम्ही, ते तुमचे कौशल्य बघितलं ते आणि तुमची गती देखील बघितलं ते. आता समजा थोडक्यात तुम्हाला स्वच्छता ज्ञान, बघा समोरचा पॉईंट बघू आपण. टेबल पुसणे सांगितलं. आता समजा हा टेबल आहे बरं का, हा जो टेबल आहे आपला, तुम्हाला हा टेबल पुसायला सांगितला, तर तुम्ही कशा प्रकारे बघताय? तर याविषयी मी आपल्या मुलांना सविस्तर विचारलं. तर मुलं म्हणत, सर जर टेबल साफ करायला सांगितला, तर मुलं फक्त काय करतात, वरचा टेबल जो भाग आहे आपला, हा साफ करून घेतात. तर असं नाही करायचं तुम्हाला. हा टेबल तर साफ करायचा आहे, पण याच्या खालचा जो थोडक्यात भाग असते, हा देखील साफ करायचा आहे. त्याचे 4 जे पाय असतात, ते देखील तुम्हाला साफ करायचे. व्यवस्थित आतल्या बाजून साफ करायचे. तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा प्लसमध्ये असता मार्कमध्ये. तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची. नाहीतर नॉर्मल तुम्हाला साफसफाईचं जे साधन दिलंय, तुम्ही घेसाल आणि नॉर्मल असं झटकल्यासारखं करसाल, तर त्याला साफसफाई म्हणता येणार नाही. कळतंय का? तिथे तुमचे मार्क 100% मायनस होतील. या गोष्टी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे बघा. आता झाडू मारणे. तुम्हाला झाडू मारायला सांगितलं. समजा एक खोली दिली तुम्हाला आता ही. हिच्यात तुम्हाला झाडू मारायला सांगितलंय. तर तुम्ही काय करसाल? सरळ-सरळ रूम झडत आणसाल इकडे आणि ते एका ठिकाणी येऊन भरून घेसाल किंवा तसं नाही करायचंय. का मुलांनी सांगितलं, सर म्हणे रूम झाडताना जर भिंतींवरती कुठे जाळं किंवा कचरा दिसला, जिथपर्यंत तुमचा हात पुरतोय, तर तुम्हाला ते जर तुम्ही झाडलं आणि रूम काने-कोपरे जर व्यवस्थित झाडले आणि एका ठिकाणी आणलं तिथून तुम्ही भरलं. हे भिंतीवर वगैरे जाळे दिसतात कधीतरी किंवा कचरा दिसते, धूळ लागली असते. ती जर झाडली म्हणे, तर 100% सर प्लसमध्ये मार्क भेटतात म्हणे. इतरांपेक्षा जास्त मार्क इथे भेटतातच. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची तुम्हाला. आता वस्तू जागच्या जागी व्यवस्थित ठेवणे. आता बऱ्याच वेळेस काय होते माहिती आहे का? शिपायाचे मुख्य कामं काय असतात? तर फाईलची ने-आण करणे. तर मग बऱ्याच वेळेस तुम्हाला काय सांगतात, की ह्या फाईल घ्या आणि तिथे एका ठिकाणी क्रमाने लावा. तर तुम्ही काय घ्यायचंय माहिती आहे का? ते काम जलद तर करायचं आहे तुम्हाला, पण काय करायचंय माहिती आहे का? कोणत्याही फाईलमधला डॉक्युमेंट वगैरे किंवा एखादा कागद खाली पडता येणार नाही. आणि फाईलने तुम्हाला सांगितलं, की फाईल तिथे नेऊन ठेवा.
तर नुसतं नेऊन न ठेवायचं. जर फाईलवर तुम्हाला धूळ दिसली तर तुम्हाला तिथं काही साधन दिसलं तर किंवा बोलू शकता किंवा त्यांच्याकडून घेऊ शकता, सर मला फाईलवरती धूळ आहे, मला थोडकं धुडकं किंवा कपडा पाहिजे होता जेणेकरून मी त्या फाईल झटकून व्यवस्थित ठेवेल. जर तुम्ही अशा प्रकारे जर काही केलं तर तुम्ही 100% इतरांपेक्षा तुम्हाला प्लसमध्ये मार्क भेटतात. ते मुद्दामून तुम्हाला ज्या फाईलवर धूळ बसलेली त्या फाईल तुम्हाला म्हणतील की त्या फाईल तिथे नेऊन ठेवा. मग तुम्ही जर जसे तशा नेऊन ठेवल्या आणि व्यवस्थित ठेवल्या तुम्हाला मार्क भेटेल. पण तुम्ही ते जर म्हणताय सर याच्यावर थोडी धूळ आहे, मला त्या झटकून ठेवायच्या आहेत, तर मी तुम्हाला सांगतो 100% प्लसमध्ये मार्क भेटणार. कारण की हे आपल्या मुलांनी केलेले आहेत. ज्यांच्याकडून आपण घेतलंय का सगळ्या गोष्टी बनवून, तर त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या सर म्हणे मला मार्क का भेटले? कारण की आमचा जो म्हणे ग्रुप होता त्यांना सांगितलं की बाबा फाईल नेऊन ठेवा. पण मी एक गोष्ट शिल्लक वापरली म्हणे काय, की त्या सरांना बोललो की सर त्या फाईलवर खूप धूळ बसलेली आहे. मला थोडं कपडा भेटेल का म्हणे? मला ती धूळ झटकून मग ते ठेवू. तर त्यामध्ये त्याला जास्त मार्क भेटले. म्हणजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या बघा. हा एक्सपिरियन्स आपल्याला इथे कामाला येऊ शकतो. आता फायलींचे वर्गीकरण म्हणजे काय? फाईल क्रमाने लावायला सांगू शकतात तुम्हाला. तिथे गोंधळ होऊ देऊ नका. जर तुम्हाला सांगितलं ना की फाईल क्रमाने लावा, तर व्यवस्थित बघा त्या फाईल. त्या क्रमाने लावता यायला पाहिजे तुम्हाला. कळतंय का? तर तुम्हाला जर समजा त्या गोष्टीची हे करायची असलं तर कुठे लायब्ररीत जा रे. लायब्ररीत चेक करा. लायब्ररीत पुस्तकं ठेवण्याचा प्रयत्न करा. भले तुम्ही दुसऱ्यात जाऊन काम फुकट सध्या करसाल, पण तुम्ही करा. कळतंय का? एखाद्या वकिलाच्या ठिकाणी वकील असेल तुमच्या आजूबाजूला, त्या वकिलाकडे जा, त्याच्या ऑफिसमध्ये जा. त्यांना बोलावं, "सर म्हणा माझं असं-असं आहे. मी न्यायालयात शिपाईसाठी म्हणजे पेपर दिलेला आहे. तर मला चापल्य चाचणीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी मला थोडं हेल्प पाहिजे म्हणावं, की मी त्याला फाईल वगैरे ठेवायच्या आहेत. तर मग ह्या फाईल कशा असतात, त्याचे पुस्तक कसे असतात." काहीही करा तुम्ही, कुठेही जा रे. तुम्ही एखाद्या तुमच्या कॉलेजच्या प्राचार्याच्या ऑफिसमध्ये जा. तिथे फाईल बघा. व्यवस्थित क्रमाने ठेवायचा प्रयत्न करा. मी काय म्हणतो इथूनच तुमचे मार्क वाढतात. ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या बघा. आणि हे जो आहे का पॉईंट हा प्लसमध्ये आहे बरं का. हा तुमचा 100%. हा तुम्हाला आतापर्यंत कोणत्या शिक्षकाने सांगितला नसाल. हा पॉईंट मी ॲड केलाय बरं का. मी ॲड केलाय आणि कशानुसार केलाय? तर आपल्या ज्या मुलांनी सांगितला एक्सपिरियन्स त्यांच्यानुसार हा पॉईंट ॲड केलाय मी. आता पॉईंट नेमका आहे काय? बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पॉईंट नेमका आहे काय? काय आहे माहिती आहे का? तुम्हाला जर एखाद्या विशेष कामाची आवड असेल, म्हणजे बागेतलं काम करणे, प्लंबिंग म्हणजे तुम्हाला नळ वगैरे ठीक करणे, तुम्हाला ह्या गोष्टी येत असतील. स्वयंपाकासंबंधित तुम्हाला नॉलेज असेल, स्वयंपाकाचं काम, गृहिणींना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो बरं का या पॉईंटचा. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक कामं जर तुम्हाला जमत असतील, त्यांनी तुम्हाला विचारलं, "तुझं इतर कामं तुम्हाला जमतात का? आवड आहे का?" तर नक्कीच सांगा. न्यायालयामध्ये ज्या कामाचा उपयोग होतो, त्या कामासंबंधित तुम्हाला आवड असेल, तुम्ही नक्कीच सांगा. बागेतलं काम असो, मग ते नळासंबंधित काम असो किंवा इलेक्ट्रिशियनचे काम असो. तुम्हाला सांगतो तुम्ही जर सांगितलं ना, कारण की न्यायालयात बऱ्याच ठिकाणी या गोष्टींना फेस करावं लागतं न्यायालयाला. कधी नळाचे प्रॉब्लेम येतात, तर कधी इलेक्ट्रिशियनचे प्रॉब्लेम येतात, तर कधी बागेतली झाडं वगैरे लावणे, ह्या गोष्टी त्या गोष्टीचे कामे असू शकतात. तर तुम्ही हे जर काम सांगितलं की मला येते, तर तुम्ही 100% मी तुम्हाला सांगतो इथे प्लसमध्ये जाता तुम्ही. आणि या गोष्टीचा तुम्हाला फायदा होतो. इथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटतात बघा. त्यामुळे इथे जर तुम्हाला काही काम येते तुम्ही निश्चितपणे सांगायचं आहे की सर मला या कामाची आवड आहे आणि मी ते काम करू शकतो. तुम्ही समजून घ्या तुम्ही प्लसमध्ये गेले. आता समोरचे बघा, कोणती काळजी घ्यायची बघा तुम्हाला. काळजी नेमकी कोणती घ्यायची? चापल्य चाचणी. अचूकता बघा, ॲक्युरसी तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय माहिती आहे का? घाई गडबडीत कोणती फाईल किंवा वस्तू खाली पडू देऊ नका. काम शांतपणे आणि वेगाने करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात चपळता ठेवायची आहे. पण काय करायचं माहिती आहे का? कोणतेही डॉक्युमेंट किंवा फाईल खाली पडणार नाही याची देखील काळजी घ्यायची. जर तुमच्याकडून फाईल जर पडली, भले मग तिथं तुम्हाला हे म्हणू शकत नाही सर चुकून झालं वगैरे. तिथं 100% तुम्ही मायनसमध्ये जाता. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची सवय ठेवायची. फाईल उचलायची, फाईल कशाप्रकारे उचलायच्या या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस करा. आता सूचनांचे अचूक पालन करा. आता एका मित्राने सांगितलंय, तो जो कटलाय ना, त्यांनी सांगितलं की तू या गोष्टीमुळेच कटलाय बरं का. आता तिथल्या अधिकाऱ्याने दिलेल्या सूचना पहिल्या वेळी अतिशय काळजीपूर्वक ऐका आणि अंमलात आणा. आता काय होते माहिती का, तुम्हाला चापल्य चाचणीच्या वेळेस ते अधिकारी तुम्हाला काम सांगू शकतात. ते काम काय सांगतायत ते तुम्ही नीट ऐकून घ्या. तुमचं पहिलं कर्तव्य असणार ते काम तुम्ही नीट ऐकून घेणं. ते काय काम सांगतायत आणि नंतर ते काम करणे. आणि तुम्हाला ते काम सांगितलं, नीट ऐकलं आणि तुम्ही काम करताय. त्याच्यानंतरचा एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला एक खोली साफ करायला सांगितली. तुम्ही ठीक आहे खोली साफ करताय. खोली साफ करताना तिकडे तर मन लावा तुमचं, पण तुमचे कान देखील सावध ठेवा. खोली साफ करता जर तुम्हाला काही अधिकारी बोलतायत ते तुम्हाला स्पष्ट ऐकायला यायला पाहिजे. नाही तुम्ही खोली साफ करताय आणि ते काय बोलले आणि तुम्हाला ऐकायला नाही आलं. तुम्ही म्हणता, "काय बोलले सर?" काय बोलले सर म्हटले की झाले मायनस तुम्ही. कळतंय का? तुम्ही कोणती गोष्ट परत विचारायची गरज पडली नाही पाहिजे तुम्हाला. एकदाच ऐकून घ्यायचं आणि स्पष्टपणे ऐकून घ्यायचं आणि व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि ते परफेक्टपणे काम करायचं. कळतंय का? 100% तुम्ही प्लसमध्ये गेले समजून घ्यायचे.
आणि त्याच्यानंतरचा पॉईंट बघा आता, उत्साह आणि शिस्त. काम करताना आळस दाखवू नका, अत्यंत उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण करून दाखवा. काय माहिती का, तुम्हाला एक काम सांगितले, ते अधिकारी तुमच्या आजूबाजूला असतात, चेहरा एकदम प्रसन्न ठेवा, हसत खेळत काम करा. कळते का, त्यांना वाटलं पाहिजे तुम्हाला त्या कामाचा अजिबात कंटाळा येत नाही. ह्या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही, कारण की इथे तुम्ही 100% तुम्हाला इतरांपेक्षा मार्क जास्त येणार. आणि ह्या गोष्टी केल्यामुळेच मुलं तिथे लागलेले आहेत, म्हणून त्या मुलांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसं आपण त्यांना एक दिवस बोलवणार आहे, की त्यांचे आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहे बघा. म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये देखील टाकू शकता. काही असले तर तुम्ही त्यांना लाईव्ह प्रश्न विचारू शकता. यासाठी आपण फक्त एकदा कट ऑफची वाट बघतो, आपण एकदा फायनल रिझल्ट लागला तर मग तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना आणू आपण. तुम्ही त्यांना लाईव्ह प्रश्न विचारू शकता आणि तुमचे इंटरव्ह्यू देखील कसे घ्यायचे, काय घ्यायचे ते देखील आपण अरेंज करणार आहे, त्या गोष्टी देखील. पण सध्या तुम्ही या पीडीएफमधून तुम्हाला बरेच काही प्रश्न क्लिअर होणार आहेत तुमचे. आता समोर बघा, चापल्य चाचणीसाठी विशेष टिप्स. आता या टिप्स कोणी दिल्या, त्या लागलेल्या मुलांनी दिल्या आपल्या. तर त्यांनी काय सांगितलंय बघा, त्यांनी म्हणलंय वेळेचं नियोजन करायचं. कसं माहितीये का, त्यांचं म्हणणं घरी तुम्ही स्टॉप वॉच लावा आणि काही तुमचे पुस्तकं वगैरे खाली ठेवा, इकडून तिकडे नेऊन ठेवा वगैरे. स्टॉप वॉच लावून वेळेत फायली रचणे किंवा साफसफाई करण्याचा सराव करा. हे तुम्हाला त्यांनी टिप्स सांगितले, करून बघा. बरेच जण करतायत देखील आपले मुलं. त्यांनी भरपूर, आता 2 महिने झाले पेपर होऊन ते तेच करू राहिलेत. कंटाळलेत अक्षरशः मुलं या गोष्टीला पण तरी बी करून बघायचं. कारण की तिथे चूक व्हायला नको. एक चूक आपल्याला, मी तुम्हाला सांगतो, एक चूक आपल्याला मायनसमध्ये घेऊन जाऊ शकते. कळते का, जिथं तुम्हाला 10 मार्क भेटायचे, कारण तुम्ही एक चूक केली, तुम्ही ते डायरेक्ट 5 पर्यंत येणार. 100% तुम्हाला सांगतो 5 पर्यंत येणार. त्या गोष्टी काळजी घ्या. आणि हा पॉईंट तर खूप महत्वाचा आहे बरं का. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. योग्य पोशाख घालणं गरजेचं आहे. म्हणजे काय माहिती का, चाचणीच्या दिवशी अत्यंत सुटसुटीत आणि आरामदायक फॉर्मल कपडे घाला, जेणेकरून हालचालीसाठी सुलभ होतील. तुम्हाला कशाही प्रकारचं काम सांगू शकतात. झाडाचं काम म्हणलं तुम्हाला वाकून झाडावं लागेल. तुम्हाला फायली उचलायच्या म्हणल्या तर एकदम खाली वाकावं लागेल, खालून घ्यावं लागतील. कळते का, जेणेकरून कपडे असे घाला की ते तिच्यावर एकदम व्यवस्थित शर्टिंग वगैरे करून देखील जाऊ शकाल तुम्ही आणि फाईल उचलून व्यवस्थित ठेवू शकाल वरती टेबलवरती. असं बघा. नाहीतर काही जण, बरेच जण जातील जीन्स पॅन्ट वगैरे घालून, तुम्हाला वागता येणार नाही, बसता येणार नाही, काहीच नाही. त्या गोष्टीची काळजी घ्यायची. कपडे असे घाला की तुम्हाला कोणतंही काम करायला सांगितलं तर त्या कपड्यावर तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजे ते काम करण्यासाठी. कळते ना या गोष्टी, मग या गोष्टीची काळजी घ्या. आता सकारात्मक देहबोली म्हणजे काय माहितीये का, अधिकाऱ्यांसमोर जाताना बोलताना नम्र राहा. एक तुमचा आवाज नम्र ठेवायचा आहे. त्यांना आवाज जाईल असा, म्हणजे एकदम हळू नाही बोलायचे, व्यवस्थित आवाज, त्यांना ऐकायला पण गेलं पाहिजे आणि नम्रपणे वाटलं पाहिजे. आणि परत काय माहिती का, चेहऱ्यावरती भीती किंवा ताण दिसू देऊ नका. असं वाटलं नाही पाहिजे की ते तुम्हाला आदेश देतात काहीतरी आणि तुम्ही त्याला घाबरताय. घाबरायचं नाही, एकदम व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि चेहरा एकदम प्रसन्न ठेवायचा. काम करताना त्यांनी काही काम सांगितलं असं ताण आल्यासारखं करायचं नाही. नाही, तुम्हाला सांगितलं त्या फायली इकडे आणून ठेवा आणि तुम्हाला आला त्या फायलीचा ताण, त्यांना जसं वाटलं लगेच तुमचे मार्क कटले समजून घ्यायचे. ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे बघा. त्यामुळे मी तुम्हाला ही पीडीएफ टेलिग्राम चॅनल टाकून देतो, तुम्ही तिथून देखील डाउनलोड करून घ्या. आता याच्यानंतर बघा, हे झालं चापल्य चाचणी. याच्यानंतर आपला मुलाखत बघा. आता याच्यात दिलं काय बघा, पर्सनल इंटरव्ह्यू आणि कम्युनिकेशन टेस्ट. म्हणजे ते तुम्हाला काय बघतात माहिती का, तुम्ही कशा प्रकारे उत्तर देऊ शकता आणि तुमची बोलण्याची पद्धत कशी, सगळ्या गोष्टी इथं चेक केल्या जातात. बघा समोर आता हे प्रश्न आहे, समजा पॅनलने विचारले, थोडक्यात प्रश्न दिले मुलांनी आपल्याला, ते प्रश्न घेतले आपण आणि त्याची उत्तरं पण आपण कशा प्रकारे देऊ शकतो वगैरे. तुम्हाला याच्या वेगळे प्रश्न विचारू शकतात, पण तुम्हाला या प्रश्नातून कळून जाईल की उत्तर कशा प्रकारे द्यायचे. आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर तुम्ही या वाक्यांचा उपयोग तिथे करू शकता. भले जसे तसे नाही, पण त्यात काही बदल करून तुमच्यानुसार तुम्ही वाक्याचा उपयोग करू शकता. आता हे आपल्या मुलांना विचारलेले प्रश्न होते आणि त्यानुसार आपण एकदम ऑथेंटिक उत्तरं बनवलेत बघा. तुमची थोडक्यात ओळख सांगायची बघा. तुमचं नाव काय, तुमचं मूळ गाव, तुमचे शिक्षण काय झाले आणि पूर्वी केलेल्या कामाचा थोडक्यात व नम्र शब्दात परिचय सांगायचा. आता काय माहितीये का, असं नाही की बरेच जण तयारी करणारेच यांनी पेपर दिलाय, सध्या काही काम आहे, काम करताय, कुठेतरी जॉबला आहे वगैरे, त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे. पहिली गोष्ट, तुमचं नाव वगैरे तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे. तुमचं गाव आणि तुमचा ऍड्रेस व्यवस्थित सांगायचा आहे आणि तुमचं एज्युकेशन, शिक्षण काय झालंय ते व्यवस्थित सांगायचे. आता तुमचं जे शिक्षण झालंय, तुम्ही एक गोष्ट लक्षात सांगतो बरं का, तुमचं जे शिक्षण झालंय तुम्हाला त्या संबंधित नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण तुमचं जे एज्युकेशन झालंय का, त्यावर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का, त्या संबंधित प्रश्न विचारला. त्यामुळे तुमचं जे शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही तयारी ठेवा, तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता केलेलं काम आहे, तुम्ही याच्या आधी कुठेतरी काम केलंय, त्या कामाचा तुमचा अनुभव विचारू शकतात तुम्हाला, की तुम्ही काम करू शकता. मग आता जिथे जॉब लागल्याच्या नंतर ते काम सोडणार का,
मग ते काम तुम्ही का करत नाही, ते काम कंटिन्यू का करत नाही, तुम्हाला असे थोडे फिरून प्रश्न त्यावर विचारले जाऊ शकतात. त्यानुसार तुम्हाला तुमची उत्तर तयार ठेवायची आहेत बरं का. आता तुमचे शिक्षण जास्त, काही जणांचं, बरेच जण आता आपले आहेत बरे बरं का, ज्यांनी MA केलंय, BA केलंय, डिग्री केली आहे. मग ते तुम्हाला विचारतात तुमचे शिक्षण जास्त असूनही तुम्ही शिपाई का होऊ इच्छिता? तर इथे तुम्हाला उत्तर देणं खूप गरजेचं आहे. तर त्यांना सरळ-सरळ बघा, "सर, काम कोणतेही लहान किंवा मोठे नसते. न्यायालयासारखे प्रतिष्ठित न्यायदेवतेच्या मंदिरात सेवा करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे." तुम्ही मंदिर हा शब्द वापरला, नाही वापरला तरी न्यायालयासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळत आहे, हे माझे भाग्यच आहे. तुम्ही असंही म्हणू शकता आणि ती माझ्यासाठी एकदम अभिमानाचीच गोष्ट आहे. असं सरळ-सरळ उत्तर द्यायचंय. लय मोठं काहीतरी सांगत बसायचं नाही. शॉर्ट पण स्वीट आपण ज्याला म्हणतो ना, असं त्यांना मनाला पटेल असं उत्तर द्यायचंय. कळतंय का? "नाही सर, नाही तर मग माझं सर लयच हे" असं वेगळं काही बोलत बसायचं नाही रे. तुम्ही काहीतरी जास्त भावनिक होऊन वेगळं काही बोलायला जासाल आणि तुमचा इंटरव्ह्यू तिथे कटल्यासारखं होईल. नाहीतर काय लगे इमोशनल, "सर लयच परिस्थिती खराब आहे सध्या, खायचेच वांदे" वगैरे. तुमची परिस्थिती नाही सांगायची तिथं. कळतंय का? भलेही आपली परिस्थिती खराब आहे, आपल्याला माहिती आहे. आता प्रत्येकाची सध्या परिस्थिती खराब आहे. आपण त्या परीक्षेचा फॉर्म भरला म्हणल्यावर आपण एक सामान्य कुटुंबातूनच येतो बरं का. फक्त आपले घराणे ते सांगत बसू नका. म्हणजे कसं माहिती आहे का? नाहीतर मग त्यांना माहिती आहे, हे याच्या घराणे सांगायला लागले म्हणल्यावर ह्यो आपल्याला पूर्ण आयुष्य असंच करेल. तिथं तुम्ही कटून जासाल. भलेही काही मुलांना याचा राग येऊ शकतो या गोष्टीचा. पण खरंच आपले घराणे तिथं सांगत बसायचे नाही. जे आहे ते ऑथेंटिक उत्तर आणि योग्य उत्तर. त्यांना पटेल असं उत्तर. कळतंय का? हां. शिपाई पदाचे मुख्य कर्तव्य कोणते असतात? तुम्हाला विचारू शकता प्रश्न. आता तुम्ही शिपाई पदावर रुजू होणार आहे. तर मग शिपाई पदाचे कर्तव्य काय आहेत? तुम्हाला सरळ विचारू शकतात. तुम्ही सरळ सांगायचं, न्यायालयाच्या फायली वेळेत योग्य विभागात नेणे, स्वच्छता राखणे आणि वरिष्ठांनी दिलेल्या कार्यालयीन आदेशाचे तंतोतंत पालन करणे. कळते का? वरिष्ठांनी दिलेल्या कार्यालयीन शब्द वापरणं खूप गरजेचं आहे. नाहीतर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हा शब्द वापरला, ठीक आहे, काही चुकी नाही. पण तुम्ही वापरू शकता, की वरिष्ठांनी दिलेल्या कार्यालयीन सूचनांचे पालन करणे. हा शब्द वापरा. तुमचं इथं म्हणजे इफेक्टिव्ह होऊन जाते ती गोष्ट. कळतंय का? या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही. आता हे बघा, हे प्रश्न आहे, याची उत्तर आहे. आता समोर बघू आपण काय. बघा काय विचारू शकतो तुम्हाला. न्यायालयाचे काम संपण्यास उशीर झाल्यास अधिक काळ थांबाल का? आता याचं उत्तर सगळेच जण देणार, कारण की सगळ्यांना शिपाई लागायचंय. त्यामुळे ते जर म्हणले तुम्ही अधिक वेळ थांबाल का? सगळेच जण हो म्हणणार झाले. नाही कोणीच म्हणणार नाही. पण तुम्हाला काय म्हणायचंय? नक्कीच सर. न्यायालयाचे काम आणि वरिष्ठांचे आदेश पूर्ण करणे ही माझी प्राथमिकता राहील. कळते का? हे जेव्हा वाक्य तुम्ही वापरसाल, तेव्हा तुमचं उत्तर एकदम त्यांना ऑथेंटिक आणि डायरेक्ट लागून जातं, की यार नाही, व्यवस्थित उत्तर देतोय हा. मी वेळेचे बंधन न ठेवता काम पूर्ण करेल. हे देखील तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे बघा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे, की तुम्हाला इतर वेळेत काम करायला सांगितलं कंटाळा नाही. त्यांना सरळ-सरळ सांगायचं, "मी वेळेचे बंधन न ठेवता काम पूर्ण करेल. माझे पहिले कर्तव्य असणारे न्यायालयातील काम पूर्ण करणे." कळतंय का? इथे त्यानंतर तुमचं उत्तर पटून जाते आणि तुम्ही प्लसमध्ये चालले जाता. तुमच्याकडे संगणक किंवा इतर अतिरिक्त कौशल्य आहेत का? तर असल्यास निश्चितपणे सांगायचं आहे. जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही हो सांगायचं आहे आणि नसेल तर क्लिअरली नाही सांगायचं. तुमच्याकडे MS-CIT वगैरे, काही जणांकडे MS-CIT, CCC वगैरे, टायपिंग वगैरे काही असते, तर ते सांगून द्यायचे बरं का. असेल तर सांगायचं, नसेल तर सरळ-सरळ नाही सांगायचं. कळते ना या गोष्टी? हां. मुंबई उच्च न्यायालयाबाबत प्राथमिक माहिती ठेवायची. म्हणजे न्यायालयाबाबत तुम्हाला माहिती ठेवायची, की न्यायालयात समजा न्यायालयात सध्या न्यायाधीश किती येतं वगैरे, मुख्य न्यायाधीश कोण येतं, स्थापना कधी झालेली आहे, ह्या गोष्टी तुम्हाला ठेवायची. खंडपीठ कुठे-कुठे आहेत, या गोष्टींची तुम्हाला माहिती ठेवायची बघा. या गोष्टीची काळजी घ्या, जेणेकरून तुमचे मार्क मायनस होणार नाहीत. तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आता बघा, मुलाखत काय करावे व काय टाळावे याविषयी माहिती बघा. आता काय करावे बघा, मुलाखती संबंधित तुम्ही जेव्हा आत जाताय, तर परवानगी घेऊनच आत जायचंय. म्हणजे "मी आत येऊ का सर?" किंवा "मे आय कम इन सर?" म्हणजे असं बोला तुम्ही व्यवस्थित आणि चेहरा एकदम हसरा ठेवा. आत गेल्याच्या नंतर हाय, हॅलो, म्हणजे हाय तर नका म्हणू, पण नमस्कार वगैरे करा. नाहीतर जाऊन तुम्ही हाय करसाल रे. एवढे पण मॉडर्न नाहीत बरं का आपले न्यायाधीश सध्या. जाऊन तुम्ही हाय कराल. कळतंय ना? नमस्कार वगैरे, हॅलो वगैरे म्हणू शकता तुम्ही. आणि एखाद्या गोष्टीचं उत्तर माहिती नसल्यास नम्रपणे नाही सांगा. कळतंय का? कळतंय ना?
तुम्हाला समजा एखाद्या गोष्टी घडून गेली किंवा काही गोष्टी घडल्या आहेत, तुम्हाला कधीच विचारू शकतात, काय विचारू शकतात, तर तुम्ही सरळ सर नाही, कल्पना नाही विषयी त्याविषयी किंवा माहित नाही सर, नाहीतर लगेच सरळ सरळ सांगायचं. एखादं तुम्हाला जर इतिहासावर वगैरे अशा काही गोष्टी प्रश्न विचारला, नाही सर माहिती नाही, नक्कीच वाचून घेईल पुढच्या टाइम वेळेस, असं काहीतरी बोलू शकतो तुम्ही. कळतंय ना? ह्या गोष्टीची काळजी घ्या. तुम्हाला काय करायची म्हणजे टाळायचंय, तुम्हाला काय गोष्टी करायच्या नाहीत. खोटे बोलण्याचा किंवा ओढून ताडून उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला माहीतच आहे, उगाच तिला ओढून ताडून म्हणजे काही संबंध नसताना बोलणे किंवा काही माहीत नसताना त्यावर बोलणे, ह्या गोष्टी टाळा. आणि पॅनलच्या सदस्यांशी अजिबात वाद घालू नका. एखादी गोष्ट जर ते बोलले की असे असं आहे आणि तुम्हाला माहीत असो किंवा नसो, कळते का? जर तुम्हाला माहीत नसल्यास सरळ सरळ म्हणायचं, ओके सर माहिती नव्हतं, पण आता तुम्ही सांगितले तर त्याविषयी माहिती झाली. किंवा जर ती जर गोष्ट म्हणली एखादी अशी असते आणि तुम्हाला ती माहित नाही, तुम्ही जर अशी ते जर म्हणले, समजा थोडक्यात एक सोपं वाक्य येतं, सफरचंद हे जांभा असते, तुम्हाला जर म्हणले ते, तर तुम्ही त्याला हो नाही म्हणायचं बरं का, सरळ सरळ. ओके सर म्हणा, मला याविषयी काही माहिती नव्हती, पण तुम्ही सांगितलं म्हणून माहिती झालं, असं बोलायचं. म्हणजे ते चुकीचं सांगू किंवा बरोबर सांगू एखादी गोष्ट, आता हेच असं काही म्हणणार नाही, सिंपल गोष्ट सांगितली मी, पण एखादी गोष्ट म्हणू शकतात, ते चुकीचं असो किंवा बरोबर असो. म्हणजे त्यांनी जे सांगितलंय, तुम्ही जर म्हणले सर ठीक आहे, मला याविषयी कल्पना नव्हती, तुम्ही सांगितले म्हणून माहिती झाली, तर मग ते काय म्हणतील माहिती आहे का, हा ठीक आहे, हा एकदम खोटं बोलत नाही किंवा कोणतीही गोष्ट एकदम मान्य करत नाही. म्हणजे ह्या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही, तेव्हा तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील. आता देहबोली कशी ठेवावी, म्हणजे ताठ आणि व्यवस्थित बसा. जेव्हा तुम्ही पॅनलच्या समोर बसताय, एकदम व्यवस्थित आणि ताठ बसा. असे एकदम छाती फुगून नका बसू, नाही ताठ बसा म्हणलं की डायरेक्ट छाती पुढे काढून, असं काय नाही. व्यवस्थित रिलॅक्स पण असं ताठ मानेने बसा. दोन्ही पाय जमिनीवर समांतर ठेवा, नाहीतर लगेच पायावर पाय ठेवून एखादा बादशाह सारखा पुष्पा झुकेगा नाही साला, असं काही करू नका. कळतंय का? जाऊन व्यवस्थित बसा. तुम्ही न्यायालयात शिपाई होणार आहे, तुम्हाला नम्र असणं खूप गरजेचं आहे. बोलताना आय कॉन्टॅक्ट ठेवा, म्हणजे जेव्हा तुम्ही समोरच्या पॅनल सोबत बोलताय, त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर देताय, तर पॅनल मधील जे व्यक्ती बसलेले समोर त्यांच्याकडे, म्हणजे असं की नाही की लगे एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला सारखं त्याच्याकडेच बघा, असं नका बरं का. त्यांच्याकडे देखील बघायचं तुम्हाला, ज्यांनी प्रश्न विचारला, आणि इतरांकडे देखील थोडा आय कॉन्टॅक्ट करायचा आहे. कळतंय ना? त्यांना वाटलं पाहिजे, हा ठीक आहे, एकदम व्यवस्थित उत्तर देतोय आणि आय कॉन्टॅक्ट देखील करतोय. या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बघा समोर, बघा आता हे 10 आपले गुण आहेत. या 100% 20 मार्क घ्यायचे. जर मी तुम्हाला सांगतो, 100% 20 म्हणजे 20 मार्क घ्यायचे आपल्या पोरात, प्रत्येक पोराला घ्यायचे. एवढंच लेक्चर घेऊन थांबणार नाही आपण. आता आपण इथून पुढे डायरेक्ट त्या मुलांना इथे आणणार आहे. कळतंय का? ते शिपाई लागलेले मुलं आहेत ना, त्या मुलांना इथे आणणार आणि त्यांच्याकडून त्यांचा एक्सपिरियन्स त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकणार सगळ्या गोष्टी. कळतंय का? पण हे लेक्चर तुम्हाला एका वेळेस सोडून 2 वेळेस बघा. ह्या गोष्टी लेक्चरमध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला खूप कामाला येणार आहेत. कळते का? कारण की हे लेक्चर बनवायला मला जवळपास 5 ते 6 दिवस गेलेत. किती? जवळपास 5 ते 6 दिवस. आणि 20+ मुलांना जे आहे सध्या आपल्यात जिल्हा न्यायालयात लागलेले, कोणी नागपूर खंडपीठात आहे, अशा मुलांचे प्रश्न काढून मी सगळी पीपीटी बनवली. त्यांनी काम केलंय म्हणलं चालतं याच्यावर. कळते का? आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे समोर. कळते ना? आणि काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका तिथे. आणि आपल्या टेलिग्रामला चॅनल जॉईन करून घ्या, कारण तिथे देखील ही पीडीएफ टाकणार आहे मी. काही प्रश्न असतील तिथे देखील टाकतो. तुमच्या काही शंका असू द्या रे, तुम्ही प्रश्न टाकत चला, त्यावरती मी त्यांना विचारून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करत चालतो. बाकी जर काही असलं तर आपण त्या मुलांना तर घेऊन येणारच आहे. राहिलं कटऑफच्या बाबतीत, तर आता ते बघू काय होते, कटऑफ कधी लागते, कारण की तेवढा 1-2 सेंटरचा घोळ झालेला आहे थोडा, आपलं कल्याणचा, धुळेचा वगैरे. ते जर सेंटरचा घोळ जर समजा ठीक आहे ते जाहीर झालं, तर आपले मे बी 15+ वाल्यांना सगळ्यांना बोलवतील, नाही तर मग कटऑफ थोडा हाय जाऊ शकतो. कळते का? पण तसं तर आपण काही होणार नाही, आपण त्याविषयी आवाज उठवणार जर तसं काही झालं तर. पण जर त्या सेंटरचा घोळ जर त्यांनी ऐकून घेतलं नाही, त्यांनी ऑब्जेक्शन घेतले, चेक केलं नाही, तर निश्चितपणे कटऑफ हाय जाऊ शकतो. त्यामुळं शक्यतो होणार नाही तसं, कारण की ते गोष्टी आहेत त्या खऱ्याच येतात. शक्यतो आपल्या सगळ्या मुलांना बोलवतीलच असं वाटतंय. पण सध्या तुम्ही चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यूवर भर द्या, मग जेणेकरून समोर गेले तर तुम्ही इथं 20 पैकी 20 मार्क घेतले तर तुम्ही निश्चितपणे आत गेले पाहिजे. या गोष्टीची काळजी घ्या. चालतंय, भेटू मग आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, चला, धन्यवाद.